नमस्कार. आज आपण इडली सांबर बरोबर खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. हे मी एक नारळ फोडून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. थोडे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडा अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे. लसण पाकळी घेतलेले आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचं. आता मिक्सरमध्ये थोडंसं बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घाला आणि एकदम बारीक करून घ्या. आता मी साहित्य बारीक करून घेतलेलं आहे, असं झालेलं आहे. आणि याच्यासाठी आपण ह्याला तडका देण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 पळी तेल. आता हे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकू 1 चमचा मोहरी. आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडीशी काळी झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूत आपण कढीपत्ता. आता घेऊ गॅस बंद करून आणि ह्या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये देऊ टाकून. आता याच्यात आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ आणि चांगलं हलवून घ्यायचं. ही उडपी स्टाईल शेंगदाणे आणि नारळाची चटणी तयार आहे. तुम्ही इडलीसोबत खाऊ शकतात, डोश्यासोबत खाऊ शकतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.